अरे रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिरजोर पोरांना भरलंय पिस जस होईन तस जस होईन तस जस होईन तस पैसे द्या मला तू तुझ्या नवऱ्याला सांग पैसे द्यायला तू तुझ्या नवऱ्याला सांग पैसे द्यायला तुम्हाला 1000 रुपये द्या दोघी जणी माझ्याकडे काय आहे थोडंफार माझ्याकडे रुपया नाही मी काय रुपया बी देणार नाही मी तुझं कामच करणार नाही बघा म्हणजे सासूला पैसे दिला तर सून गोड नको का जमाना काय आलाय का पैसे दिले तर का सून गोड मग ते की लई थोरली लाडाची की तुमची आणि तू काय बिना लाडाची आहेस बिना लाडाचे का तू बी दे पैसे तिने बी द्यायचं पैसे दोघीने बी द्यायचं आणि तुमचं पैसे कुठे गेलं पेशीचं माझं संपलं कसं लिकीला दिलं ना माझ्या लिकीला दिलं लिकीचं घर भरायचं अगं मला नातू आलंय ते नातू मागतो खायला ते नातू मागतो खायला त्यांना खायला आणून द्यावं लागतं मला बघितलं का कसे टोमणे मारतात आई मी तुम्हाला 2000 रुपये देते दिंडी जाऊस तरी ना माझे सगळे तेवढे गहू उठून द्या बरं झालं म्हणजे मला नुसतं कामाला झोपा आणि तुम्ही घरात झोपा काढा झोपायचं नाही आई पण मग ती गव्हास वडे होती तुम्हाला येऊस तर नाही बस वाटत मी आल्यावर नीट करते मला पैसे दे बघा दे तांदूळ सारी हा तांदूळ देते पैसे देणार ना त्याला सांगते त्याला चहा नाही आणला गोडभर करून लगे हे निसा ते निसा अगं काय म्हणत आहे तुम्ही दोघी बी आणा करून चला उठा आई तुम्हाला आई माया तांदूळ निसा मी तुम्हाला चहा करून आणते आधी माय तांदूळ निसा कशी गोड करून तुमच्याकडे फोडून देते जा तुम्ही चहा घेऊन अहो ते सोडा पण बघा कसं गोड करून तुमच्याकडे काम करून करायला लागतं आता काय करायचं अयो किती ओ आई तर लगे आई धरच्या फुलपात्र घेऊन चहा आणला आला चहा तुझा का यायचा चहा आता ही तर प्याक आधी तुझा बी आणखी दोन्ही सांगत घेते नको तुम्हाला शुगर होईल मला टेन्शन मला शुगर आमच्या शुगर पण ते तर एवढं आणते मी तुम्ही पिऊन तर बघा काम करायचं म्हणलं की कसं लगेचच येते चाई 2 बिस्किट ना वाटली बिस्किटच नाही त्या घरातली ना मग आणून तुला एवढं झटका बसतोय संपल्यात तुला एवढी सासूची काळजी तर घरातली बिस्किट 2 आणून दे आमच्या घरातली संपल्यात तुझ्या सासू सासऱ्याला खाऊ घालायची म्हणलं ना तुझ्या घरातलं सारं संपत त्याला फार हिव होतं किडा मुंग्याला घालायची मग सासू सासऱ्याला घाले तू कशी मला चांगली माहिती कशी आहे मी चांगली माहिती कशी आहे मी आज नाही ओळखी त्यांना सांगा की करायचं सोडला तिच्या तोंडाला लागले मग कुणाच्या लागू त्या कशा बोलतात कळा ना का तुम्हाला काम करायचंय तुझं उठ कामाला लाग तुझ्या पण आई तुम्हाला सांगते आणि तिचं काम करायचं नाही नाही मग जातीच्याकडे काय ते जातीच्याकडे म्हणजे तू तिचं नाही काम करणार मी चालले वारीला आधी आई चालले वारीला वारीला चालले मी करा काम तुमची
आजपर्यंत ना 10 रुपये सुद्धा खर्च नाही करतोय नवऱ्या. आईचं दुखणं मानत सगळं माझ्या नवऱ्याने केलेलं. तुम्हाला काय माहितीये विचारा नवऱ्याला मग कळण मलाच येतं का नाही. माहिती, मलाच माहिती सगळं. आणि तू पण कशी ना ते मी चांगलं माहिती मला. मी कशी आहे मला चांगलं माहितीये आणि तुम्ही मला कसं आहे ना मला सगळ्या गावाने मला आहे सांगितलं. ना माहिती. तू काय सांगते, मला आहे माहिती सगळं. गपगशीन गुईर विश्वास थोबड बघ जरा आरशात जाऊन. झाप्यावणी तर गुण आहे तुमचं. तुझं थोबड बघ पहिला आरशात जाऊन. मला नको सांगू. माझं कसं का असं ना आपण मी स्वभावाला तर चांगली आणि फटकळ आहे तुमच्यासारखं नाही मनात ठेवून ढसायचं. म्हणून सासूला बोलून दाखवते काय असेल ती. 10 रुपयाची कधी काय करायचं माहित नाही लागली सांगायला. चल बघतो. उठा ना भाज्यांच्या आपल्या घरात. चला भागात. उठा. तुम्ही तर जेवाय होता की उठ उठ. मला वारीला जायचं. उठा. भांडण करायची नाही जायच्या टायमात. चला उठा भाज्यांच्या आपल्या घरात. उठता का काही वाटी मग. हेच थोबड चल, निघ, निघ, निघ तुझ्या घरात. ए, उठ का? तुम्ही तुझ्या घरात. खांदा पाहिजे. उठ, उठ, हा. उठ. चल घरात. मी माझ्या दारात बसते काय तिच्या दारात तू नाही बी बसते. उठ. घरात हो. पळ. उठ. उठ, उठ, पटकन उठ. हा, जा, चला. बास करायचं भांडा ते तिथं चला चलाचा भांडा ते. बास म्हणलं की त्यांना लय जोर येतो याच्या नवऱ्याला. काठीनं म्हणजे तुझ्या नवऱ्यालाच सांगतो पूर्वीच्या. थांबा जरा. काय सांगता? चांगल्या बाजूला लावते. हाना जरा तोंड. जा घरात. आगाऊपणा करते तिथं नको म्हणलं तरी ऐकतच नाही. काय बसली तू चलायचं नाही का? अहो या पुरीला काचा भांडत होते आणि कसं काय जायचं. त्यांना बांधूचे घरी आपलं वारी जायचंय. वारी महत्वाचं नको बाया मला वाटतं या एवढ्या वर्षी कॅन्सलच करावं. घेते आणि चला आपलं लय भांडत होते ते. बांधूचे बांधलं आपली वारी महत्वाची वारी जायची. चला निघायची आता. उठा. अहो नको यंदाच्या वरीस राहू नाही दे. नाही, चला पुढच्या वर्षी जाऊ. चला पुढच्या वर्षीला काय ना आता जायचं. मामांची आली होय. चहा पाणी. चला आता वरी आली चहा विचारायला. उठ. मग अशी कचा भांडत होती. सासऱ्याला बघितलं की लगेच आली पागळी चहा विचारायला. तुम्हाला माहित नाही आई बरं, झालं का? सगळं रंग बदलतो ना सगळं चला. बदलतो तिचा. चला उठा. अहो राहू दे यंदाच्या नको, वरीस. नको, नको. पुढच्या वर्षी जाऊ. आज पाय चालल्या तोवर जायचं. पाय ठरलं की घरी जायचं. चल तोवर. हा ना आई तुम्ही जावा कारण की पांडुरंगाची पाया पडायचं जाणं महत्वाचं असते. ही काय संसार व्यवसाय रोजच असतोय. हा म्हणजे झाली तर मोकळी बाय सगळं भांडायला. सासू काढून दिल्या सासरा काढून दिल्या. तुला तर बघते ग पण परत यांना बांधूचे घरी. चला जातो आम्ही उठा. काय करायचं उठा उठा. अहो भाकरी बिकरी काय बांधून दे. काय नको आम्हाला राहू दे तुझ्या भाकरी तुझ्या जवळ. बरं, एवढ्या आता उशीर कोणी कशाला नाही. वाटत होती. अहो तुम्ही आताच करून गेला संध्याकाळी जायचे तुम्हाला. नाही मग आता ते सामान नको आणायला. ते आपण लुगडं, गेलो. जम्पर, त्याचा पायजामा, शर्ट, टोपी इस्त्री करून आणला पाहिजे ना. आपण गेल्या तर गप्प बसणार आहे. चला आपल्याला जातो काय आम्ही. सामान घेऊन येतो. आणि तू काय करते? मामा, आम्ही भांडतच नाही तर तुम्हीच आई बारकी सुरू करून आल्यापासून तुम्हाला माहिती काय घराचा गोंधळ केलेला आहे तिने. काय काय गोंधळ केलाय घराचा. काय गोंधळ केलाय तुम्ही तर गाव जसं तुम्ही आलाय तसं घरात पनवती लागली माहितीये का. मी आल्यापासून तर चांगलं झालंय. एवढं लक्षात ठेव. मी आधी आलेली तू नाही. मी आधी आलेली तू नंतर आलेली आहे. तू आल्यापासून आमच्या घरात मला वाटलं झाली. हा काय दिवा लावला आधी. अगं तू 6 महिने सगळं नीट राहिली एकत्र लगेच वाईली घेतलं इतकं शाली इथून. हो बया बरोबर आहे. तुम्ही काम करत नाही. तुम्ही आयटीत कामाला दुसरीकडे जाणार आणि मी घरातलं रावाय का रिकामी होय. मग काय लोकांचं करीत काय सासू खर्चच करीत होती ना. तुझ्या ते सुद्धा नाही जमलं. होय की म्हणजे तुम्ही करायची बाहेरची कामं. जसं तुला एवढं नेट पडत होतं कामाचं. पडतच मला वाहिली होतं. पाहिजे मला वाहिली पाहिजे घेतलं वाहिली बस आता. काय बस आता तर तुम्हाला नव्हतंच वाहिली पाहिजे मलाच पाहिजे होतं. पाहिजेच होतं तुला. मला लागत होतं तुलाच लागत होतं. तुलाच ते कामाचा कटळा येत होता म्हणूनच तुला लागत होतं वाहिली. किती खोटं बोलचाल हो. किती खोटं किती खोटं बोलचाल. बोलशील, तू किती खोटं हा? बोलशील. जिभेला हाड आहे का नाही. तुझ्या आहे का हा. तुझं मग कसं चरचर होतंय माझ्यापेक्षा. थांबा हो, माझ्या आईन बाप येऊ द्या मग तुमचा आख खांदानच करते. तुझ्या आई बाप काय वाघवागी लागून गेले काय हा, बापरायला. हा दादागिरी करते काय माझ्यावर. दादागिरी माझी हा बारक्या म्हणून खपून दिन खाली नाही. खालीस, हे कानाखाली. हा, काय खांदीस ना कानाखाली. हा. ए, बस करा भांडणं. चला, भाज्या आणते आपल्या घरात. बघा की मला कसं बोलताय. भाज्या आणल्या, भाज्या आणल्या. हो तुझ्या घरात. सासू आले म्हणून येऊ वाच दे, लिहू येऊ दे. दे. तुमच्या नवऱ्याला नावच सांगते. ए, जा मी घरात, घरात जा. हो आपल्या घरात हो. हो घरात बाजारी तुमची भांडणं. आणि आता पंढरपूरला गेल्या भांडू नका. जसं होईल तसं